नमस्कार. आज आपण एका अशा जगात जाणार आहोत जे आपल्या आतच आहे, पण आपण ते कधीच पाहू शकत नाही. आपल्या धड्याचं नाव आहे कामात व्यस्त आपली अंतरिंद्रिय. नावावरूनच कळतंय की आपण बाहेरून कितीही शांत असलो ना, तरी आत एक जबरदस्त कारखाना 24 तास सुरू असतो. चला तर मग आज या आपल्याच शरीराच्या कारखान्यात एक चक्कर मारून येऊया. आता हा प्रश्न बघा, आपण जेव्हा आरामात बसलेले असतो तेव्हा आपल्या शरीरात नक्की काय काय सुरू असतं? बरं, श्वास घेणं किंवा डोळ्यांची उघडझाप करणं हे तर आपल्याला जाणवतं, पण त्याचवेळी आपलं हृदय रक्तपंप करतंय, पोट अन्न पचवतंय आणि मेंदू तर लाखो संदेश इकडून तिकडे पाठवतोय. ही जी सगळी अदृश्य पण अत्यंत महत्वाची कामं आहेत ना, आज आपण त्यांचीच रहस्य उलगडणार आहोत. कोणत्याही नवीन ठिकाणी जायच्या आधी आपण नकाशा बघतो, बरोबर? तसंच काहीसं आपल्या शरीराचं आहे. आत काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल तर आधी आत काय कुठे आहे हे माहीत हवं. म्हणजे या मुलांसारखंच आपल्याला आधी आपल्या शरीराचा एक नकाशा तयार करावा लागेल. मेंदू कुठे, हृदय कुठे, फुफ्फुसं कुठे, हे कळलं की मग त्यांची कामं समजून घ्यायला जास्त मजा येईल. तर आपल्या शरीराच्या या नकाशावरचा एक सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे आपली श्वसन संस्था. हीच ती सिस्टम आहे जी आपल्याला प्रत्येक क्षणाला जिवंत ठेवते. चला तर मग आपल्या या आतल्या प्रवासाची सुरुवात याच जीवनदायी श्वासापासून करूया. आता इंद्रिय संस्था हा शब्द ऐकून घाबरायचं काही कारण नाही. याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा ही एक टीम आहे. जसं क्रिकेटच्या टीममध्ये बॅट्समन, बॉलर, फिल्डर असतात, तसंच श्वसन संस्थेच्या टीममध्ये नाक, श्वासनलिका आणि फुफ्फुसं हे खेळाडू आहेत. आणि या सगळ्यांचं मिळून एकच ध्येय आहे, शरीराला ऑक्सिजन पुरवणं. हे बघा, इथे दिसतोय आपल्या प्रत्येक श्वासाचा मार्ग. म्हणजे नाकातून हवा आत येते, मग श्वासनलिकेच्या लांब रस्त्यावरून प्रवास करते आणि शेवटी फुफ्फुसांच्या मोठ्या शहरात पोचते. आणि खरी जादू तर इथेच घडते. ऑक्सिजन आत येतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. हा प्रवास इथे आणखी सोप्या भाषेत सांगितला आहे. हवा नाकातून फुफ्फुसांपर्यंत पोचते आणि मग सुरू होतो खरा खेळ. ऑक्सिजन रक्ताच्या एक्सप्रेस हायवेवर चढतो आणि संपूर्ण शरीरात फिरतो. तर कार्बन डायऑक्साईड नावाचा जो नको असलेला कचरा आहे, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आणि हे सगळे इतक्या वेगाने आणि आपोआप होतं की आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. आणि सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे हे सगळं ऑटोमॅटिक आहे. आपण झोपेत असू किंवा जागे, आपलं शरीर मिनिटाला साधारणपणे 15 ते 20 वेळा श्वास घेतच राहतं. विचार करा, म्हणजे दिवसाला 20,000पेक्षा जास्त वेळा. ही एक अशी क्रिया आहे जी आपण विसरलो तरी आपलं शरीर विसरत नाही. पण ही इतकी महत्वाची आणि नाजूक प्रणाली तितकीच संवेदनशील सुद्धा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे धूम्रपानामुळे काय होतं, तर सिगारेटमधला धूर आणि डांबरासारखे घातक कण फुफ्फुसांवर जमा होतात. यामुळे ऑक्सिजनचा रस्ता चढतो आणि मग पुढे जाऊन कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात. म्हणजे आपल्या या जीवनदायी प्रणालीचं रक्षण करणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे. बरं, शरीराला फक्त ऑक्सिजन नाही लागत, त्याला ऊर्जा पण लागते. आणि ही ऊर्जा आपल्याला मिळते अन्नामधून. जसा श्वासाचा एक प्रवास असतो, तसाच अन्नाचाही एक खूप रंजक प्रवास आपल्या शरीरात होतो. चला आता या पचन संस्थेच्या सफरीवर निघूया. ही आहे आपल्या शरीरातली एनर्जी फॅक्टरी, म्हणजे आपली पचन संस्था. तोंडातून सुरू होणारा हा प्रवास एका लांब आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून जातो. या प्रवासात प्रत्येक अवयव अन्नावर वेगवेगळी प्रक्रिया करतो आणि शेवटी आपल्याला मिळते ऊर्जा. तीच ऊर्जा ज्यामुळे आपण बोलतो, चालतो, धावतो आणि विचारही करतो. हा प्रवास अगदी एखाद्या फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखा आहे. तोंडात अन्नाचे छोटे तुकडे होतात, मग ते जठरात जाऊन अजून बारीक होतात. त्यानंतर लहान आतड्यात त्यातून सगळी पोषक तत्व शोषून घेतली जातात आणि शेवटी जो कचरा उरतो तो मोठ्या आतड्याकडे पाठवला जातो. खरंच किती अचूक आणि शिस्तबद्ध रचना आहे ही. ठीक आहे, तर आता आपल्या शरीरात ऑक्सिजन पण आहे आणि ऊर्जा पण. पण हे सगळं प्रत्येक पेशीपर्यंत पोचवणारा कोण आणि या सगळ्या प्रक्रियांना कंट्रोल कोण करणार? तर इथे एंट्री होते आपल्या 2 सुपर मॅनेजर्सची. एक आहे रक्ताभिसरण संस्था, जी डिलिव्हरीचं काम करते, आणि दुसरी आहे चेता संस्था, जी सगळं मॅनेजमेंट बघते. इथे बघा, शरीरातले 2 सगळ्यात मोठे नेटवर्क्स. डावीकडे आहे रक्ताभिसरण संस्था. ही आपल्या शरीराची कुरिअर सर्व्हिस आहे. रक्तवाहिन्यांच्या रस्त्यांवरून ती ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची डिलिव्हरी करते. आणि उजवीकडे आहे चेता संस्था. हे आहे शरीराचं इंटरनेट. मेंदूकडून येणारे मेसेज विजेच्या वेगाने सगळीकडे पोहोचवते. ह्या दोघांचं टीमवर्क कसं चालतं? समजा आपण धावायला लागलो,
तर चेतासंस्था लगेच हृदयाला मेसेज पाठवते, स्पीड वाढव. मग रक्ताभिसरण संस्था लगेच वेगाने रक्तपंप करून आपल्या पायांच्या स्नायूंना जास्त ऑक्सिजन पोचवते. म्हणजे एक जण ऑर्डर देतो आणि दुसरा ती पूर्ण करतो. एकदम परफेक्ट टीमवर्क. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपलं शरीर वेगवेगळ्या सिस्टम्सनी मिळून कसं काम करतं. पण ह्या सगळ्या संस्थांबद्दल जाणून घेणं म्हणजे फक्त विज्ञान शिकणं नाहीये, तर हे आपल्या निरोगी आयुष्याची चावी शोधण्यासारखं आहे. ही स्लाईड म्हणजे आजच्या आपल्या चर्चेचा एक छोटासा सारांश आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या संस्था एकट्या काम करत नाहीत. त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पचन संस्थेनं तयार केलेली ऊर्जा रक्ताभिसरण संस्थेशिवाय शरीरात फिरूच शकत नाही. आणि ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवायला चेतासंस्था तर पाहिजेच. हे एक अतूट जाळं आहे. आणि हेच तर आजच्या विश्लेषणाचं मुख्य सार आहे. जसं एखाद्या साखळीतला एक जरी दुवा तुटला तर सगळी साखळीच निकामी होते, तसंच शरीरातल्या एका जरी संस्थेत बिघाड झाला तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. म्हणूनच एका चांगल्या निरोगी आयुष्यासाठी या सगळ्या संस्थांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं आहे. खरं सांगायचं तर आपलं शरीर एका अद्भुत यंत्रापेक्षा कमी नाही, जे आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी एका क्षणाचीही सुट्टी न घेता काम करतं. मग आता प्रश्न हा उरतो की निसर्गाने दिलेल्या या अनमोल देणगीची काळजी घेण्यासाठी आपण स्वतःच्या पातळीवर काय करू शकतो? यावर प्रत्येकाने विचार करायलाच हवा.